नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कालपासून शरद पवार गटाचा आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना फुले पगडी घालत असतानाचा हा फोटो सर्वत्र व्हायरल होतो आहे। आणि या फोटोवरून खरं तर लोक या सर्व खासदारांना शिव्या घालत आहेत। काही लोक म्हणतात की ओके, आता तुम्ही भाजप सोबत गेले आहेत, आता तुम्हाला त्यांच्या सोबतच जायचं आहे आणि डायरेक्ट सांगा ना, तुम्ही उघड उघड सांगा, तुम्ही लपवता कशाला आहात, अशा प्रकारे लोक बोलत आहेत। काही लोक असं म्हणतायत की हा महात्मा फुल्यांचा अपमान आहे, कारण की तुम्ही एका विदूषक व्यक्तीला महात्मा फुल्यांची पगडी घातलेली आहे। सोशल मीडियावर या सगळ्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत, कमेंट्स येत आहेत, याच्यामागे काय कारण आहे आणि खरं पाहिलं तर शरद पवार गटाच्या या सर्व खासदारांच्या मनात काय चाललेलं आहे किंवा ते काय करणार आहेत, याची जी भनक आपल्या सगळ्यांना लागलेली आहे त्याविषयी थोडक्यात चर्चा करूया। खरं तर आज देशामध्ये काळ असा आहे की तळागाळातल्या लोकांपैकी मॅक्सिमम लोकांना हेच वाटतंय की 10 वर्षामध्ये या देशाची हालत प्रचंड वाईट झालेली आहे। या 10 वर्षामध्ये इतकं शोषण झालं आहे, शाळा बंद झालेल्या आहेत आणि लोकांची परवड वाढलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांना जे आहे ते आज बसलेले लोक नको आहेत। म्हणून विरोधकांकडे सगळेजण होप लावून बघत होते, आशेने बघत होते, बघत आहेत। शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे यांचा गट असेल, काँग्रेस असेल, राहुल गांधी असेल, अनेक लोक आहेत जे आज विरोधात एकदम ठामपणे उभे आहेत। त्यांच्याकडे आपण सगळेजण आशेने बघतो आहोत अजूनही। आणि काल असं झालं की दुपारी हा फोटो सर्वत्र व्हायरल झाला। डॉक्टर अमोल कोल्हे जे महात्मा फुले यांच्या आयुष्यावर एक सिरियल जे आहे ते त्यांनी बनवली, त्यानंतर त्याच्यामध्ये पण खूप लोकांनी खोडा घातला, आक्षेप घेतले, ती बंद पाडली, मग ते यूट्यूबवर आले आणि आपण कसे महात्मा फुल्यांचे वारस आहोत असं ते सांगत असतात। ते सांगत असतानाच महात्मा ज्योतिबा फुले यांची जी पगडी आहे ती नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर का घातली म्हणून मोठ्या प्रमाणावर वर्ग जो आहे तो नाराज झाला आहे। जे खरेखुरे महात्मा फुल्यांच्या विचारांचे पाईक आहेत, ज्यांनी खरोखर महात्मा फुल्यांना वाचले, ज्यांना माहिती आहे की महात्मा फुले हे पाखंडाच्या विरोधात होते, महात्मा फुले हे सार्वजनिक सत्यधर्म सांगत होते, त्यांनी सत्यासाठीची अखंड लिहिली, सत्य हाच धर्म हे म्हणत होते। महात्मा फुले या सर्व ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात लढत होते, सर्वांना शिक्षण द्यावं म्हणून लढत होते। अशा महात्मा फुल्यांची जी पगडी आहे, जे एक विचाराचं ज्याला आपण म्हणूया की काहीतरी त्याचं प्रतीक आहे, अशी पगडी एका अत्यंत खोटं बोलणाऱ्या, देशातल्या लोकांना गुमराह करणाऱ्या, स्वतःच्याच इमेजमध्ये अडकून राहणाऱ्या व्यक्तीला घातली, त्यामुळे लोक नाराज झाले। मला सुद्धा वाईट वाटलं। ते देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्या पदाचा मान असलाच पाहिजे, परंतु त्या पदावर बसलेली ती जी व्यक्ती म्हणून आहे, नरेंद्र मोदी ही जी व्यक्ती आहे ना, पर्सन, ती व्यक्ती काय आहे हे मला असं वाटतं जगाला सुद्धा माहिती आहे आणि तुम्ही त्यांच्या डोक्यावर ती पगडी ठेवता। लोक म्हणतात की तुम्हाला नुसतं जायचं होतं, भेटायचं होतं, तर फुल्यांचा अपमान का करताय तुम्ही, एक केपेबल व्यक्तीच्या याच्यावर ते ठेवायचं होतं असं लोक म्हणतात। आणि खरोखर जे ज्याला आपण म्हणूया निष्ठावान असतात ना, विचारांना धरून चालणारे लोक, त्यांचं मन दुखतं, कारण की ते कुणाच्याही डोक्यावर शोभून दिसत नाही किंवा ते कुणाच्याही कर्तृत्वाला हे होत नाही। आणि त्यामुळे अमोल कोल्हे जे एकीकडे महात्मा फुल्यांचा गर्जना करत असतात, दुसरीकडे ते असं करतायत म्हणून लोक नाराज आहेत। आणि हे तुमचे असे फोटो पाहिले, त्याच्यात अमोल कोल्हे माननीय सन्माननीय प्रधानमंत्रीजी ह्यांना आम्ही हे निवेदन द्यायला गेलो होतो, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भेटायला गेलो होतो, आम्ही रेल्वेच्या प्रश्नांसाठी भेटायला गेलो होतो, आम्ही ह्या कामासाठी गेलो होतो, त्या कामासाठी गेलो होतो, शरद पवार मागच्या आठवड्यात त्या कामासाठी मोदींना भेटले। हे जे काय चाललेलं आहे का लोकांना कळत नाही तुम्ही कशासाठी भेटत आहात? लोकांना हे कळलेलं आहे की तुम्हाला तिकडे जायचं आहे, तुमच्यावर दबाव आहे, तुम्ही त्या डिलिमिटेशनच्या बिलाला सपोर्ट करणार आहात, हे पण लोकांना दिसतंय, कळतंय लोकांना तुम्ही काय करताय ते। आणि आता तिथे जाऊन नुसते फोटो काढून येत आहे, तर काही दिवसांनी क्लिअर होईल चित्र की तुमच्यापैकी किती लोक तिकडे जाणार आहात, कारण हा खेळ खेळलाच जाईल। हा खेळ कशासाठी खेळला जाईल? कारण भाजपला वाटतं की आपण ह्या देशामध्ये कायम सत्तेत राहू। खरं तर आत्ता त्यांची खुर्ची पार हललेली आहे, हादरून गेलेली आहे। या जेनझीच्या प्रोटेस्टनंतर आणि देशभरामध्ये जे विद्यार्थ्यांचे आंदोलनं चाललेले आहे,
ज्या प्रकारे जनता जागी झालेली आहे ते बघता असं क्लिअर कट दिसतंय. आणि बघा, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, हललेलं आहे, आजची सत्ता हललेली आहे, रात्रीची त्यांना झोप येत नाही आहे. त्यामुळे सेशन सुरू होऊन आज किती दिवस झालेत? 15 दिवस झाले. लोकसभेचं सेशन सुरून एकही दिवस ना प्रधानमंत्री आले, गृहमंत्री आले. त्यामुळे एवढे घाबरलेले आहेत की ते तोंड दाखवू शकत नाही आहेत. स्क्रिप्ट लिहित बसले असतील की आता तिथे जाऊन काय बोलू, कसं बोलू, म्हणजे आम्हाला जे आहे ते हे फेस करावं लागणार नाही. एवढा सगळा जरी विचार त्यांनी केला तरी जे हल्लंय ते हल्लंय आणि या देशातली जनता जागी झालेली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे लोक असतील किंवा कोणी असतील, वेळीच जागे व्हा. तिथे गेल्यावर तुम्हाला 100% पश्चाताप होईल. कारण हे बघा, हे तर हल्लेलंच आहे, ते जाणारच आहे. पण इथून पुढे ही जी जनता प्रामाणिक आहे, जी आज जागी झालेली आहे, जी देशप्रेमी आहे, ती तुम्हाला पण लक्षात ठेवेल. ती तुम्हाला एकदा गद्दार केली ना, ती तुम्हाला जनता कधीच वर नेत नाही. ह्या मशीनमुळे जे लोक आज गेलेले आहेत, गद्दारी करूनही जे तुम्हाला दिसतात ना जिंकलेले आहेत, ते मशीनने दाखवले त्यांना जिंकलेले आहे असं. लोकांनी त्यांच्या बाजूने मत दाखलेलं नाही आहे. भारतातली मोठ्या प्रमाणावर जनता प्रामाणिक आहे, साधी भोळी आहे. तिला निष्ठा आवडते, तिला लोक चांगले राहिलेलं आवडतं, खरं बोललेलं आवडतं, तिला छक्केपंजा आवडत नाही, तिला भामटेगिरी आवडत नाही, खोटारडेपणा आवडत नाही, दगा दिलेला तर बिलकुल आवडत नाही. त्यामुळे ही जनता तुम्ही कितीही पैसे द्या किंवा काही करा, ती कधीही गद्दारांच्या सोबत जाणारी नाही आहे. तीच जनता या देशाला वाचवते आहे, तीच जनता वाचवेल. आणि त्यामुळे हे जे आज पुढे गद्दारी करतील, जे दिसतंय, वास येतोय. तुम्ही सतत तिथे भेटताय. शरद पवार भेटले जेव्हा 20 तारखेला इकडे आंदोलन चाललेलं होतं संसद भवनावर, शरद पवार मोदींसोबत भेटतायत आणि छान छान हसत खेळत ते हात हलवत येत आहेत सोबत. जंतर मंतरवर जायला पाहिजे होतं शरद पवारांनी, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं समजून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, पण तुम्ही मोदींना कसं वाचवता येईल हे त्यांना स्ट्रॅटेजी सांगायला गेले होते. एवढं तुम्ही राजकारण खेळलेले आहात, राजकारणाचे चांगले गडी आहात, त्यामुळे तुम्ही कसं काय केलं तर ते वाचेल हे सांगायला गेले होते आणि तुम्ही ते सांगितलं. इव्हन झाला तसा निर्णय, प्रधानांनी त्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. तो म्हणता की हो आम्ही बोलल्याचं हे झालं, म्हणजे तुम्ही तिथं ते बोलायला गेला होतात. पण त्या दिवशी तुम्ही वेगळं सांगितलं. जेव्हा गेला होतात ना, तेव्हा तुम्ही लोकांना सांगितलं की आम्ही अशा अशा महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो, जनतेच्या उपयोगी कामासाठी. आणि जेव्हा प्रधानांनी राजीनामा दिला तेव्हा म्हणतात नाही नाही त्या दिवशी झालेली चर्चा, म्हणजे त्या दिवशी वेगळं सांगायचं आणि नंतर सांगायचं त्या दिवशी ही चर्चा झाली होती. हा दुट्टप्पीपणा आता खूप झाला साहेब. या महाराष्ट्रातली पुरोगामी महाराष्ट्र आहे, याचा DNA पुरोगामी आहे. आणि या महात्मा फुलेंचे जे विचार आहेत, 200वी जयंती आज सध्या चाललेली आहे. आणि नाही, अमोल कोल्हे निश्चितपणे चांगलं काम करत आहेत. सिरियल दाखवत आहेत, त्यातनं फुल्यांच्या आयुष्यातले किस्से कळत आहेत लोकांना. पण तुम्ही हे असे प्रकार जर करत असाल, ज्या फुल्यांनी ज्यांच्या समोर उभे राहिले नसते किंवा उभे राहिले असते तर थाड बोलले असते काय चुका आहेत ते, तुम्ही त्यांच्यासोबत अभिमानाने फोटो काढून घेत आहे, म्हणजे तुम्हाला खरंच फुले कळलेले आहेत का? आणि हा महात्मा फुल्यांचा, ज्याला आपण म्हणूया की अनुयायीच अपमान करत असतात, तशा प्रकारे इथे घडलेलं आहे असं महाराष्ट्रातल्या जनतेची भावना होती आहे. मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियातले लोक आज यांना असं बोलत आहेत. या सगळ्या याच्यावरच्या मित्रमैत्रिणींनो तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया कळवा. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. थांबते. थँक्यू सो मच.